महाबीजच्या आता अधिकाऱ्यांनी जी आहे ती बियाणं विक्री पुन्हा एकदा सुरू केलेली आहे। नव्या परिपत्रकात अधिकाऱ्यांची काहीशी गफलत झाल्याचं समोर येत आहे। बियाणं खरेदीसाठी जुन्या नोटा चालणार आहेत असं देखील आता समोर येत आहे। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, नेमका काय गोंधळ उडालेला होता आणि आता काय नवीन आदेश निघालेत? अश्विन, काल केंद्र सरकारने जे परिपत्रक काढलं होतं ते वाचण्यामध्ये कुठेतरी महाबीजच्या अधिकाऱ्यांची गफलत झाली होती। हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर मुख्य सचिवांनी तत्काळ कृषी विभाग आणि महाबीज यांना संपर्क केला होता। तेव्हा महाबीजने हे सांगितलं की परिपत्रकामध्ये महाबीज किंवा राज्य सरकार केंद्र सरकार तर्फे जी बियाणं केंद्र आहे ह्याचा कुठे उल्लेख नाहीये, पण कृषी विभागाने त्यांना ह्या परिपत्रकाचा अर्थ समजावून सांगितला। ह्यामध्ये कुठेही जुन्या नोटा वापरता येऊ शकणार नाही असं मेन्शन नाही आहे। बियाणांच्या संदर्भात असेल हा विषय, त्यामुळे जेव्हा कृषी विभागाने हे समजून दिल्यानंतर मुख्य सचिवांनी तत्काळ आदेश दिले। महाबीजला देखील ह्या परिपत्रकाचा नेमका अर्थ समजावून सांगितला। त्यानुसार आता हे आदेश काढण्यात आलेले आहेत की महाबीजने जी विक्री बंद केली होती ती विक्री केंद्र पुन्हा सुरू करणार आहे। त्यामुळे जे जुना नोटा देऊन आधी बियाणं शेतकरी विकत घेऊ शकत होते ते करू शकतात आणि त्यामुळे महाबीजला आपली जी विक्री केंद्र त्यांनी बंद केली होती ती सुरू करावी लागणार आहे। फक्त परिपत्रकामध्ये वाचण्याचा जो घोळ घातला होता ती स्पष्टता आलेली आहे आणि त्यामुळेच हा खरं तर फटका बसला, परंतु ते देखील आता मुख्य सचिवांच्या आदेशानंतर बियाणं विक्री केंद्र सुरू होणार। रश्मी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा आता जो गोंधळ उडालेला होता, जे कन्फ्युजन होतं ते दूर झाले आणि आता ही बियाणं विक्री सुरू होते।